तर नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली। मनमाडमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्याने चुरस वाढली। आमदार पंकज भुजबळांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। त्यांच्या नेतृत्वाचा इथं कस लागणार आहे। मनमाड नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका। 29 सदस्य संख्या असलेल्या मनमाड पालिकेत आमदार पंकज भुजबळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय आणि अपक्ष अशी आघाडी सत्तेत होती। मात्र 2.5 वर्षांनंतर आघाडीत फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7, काँग्रेसच्या 3, आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी 1 अशा 12 नगरसेवकांनी शिवसेनेला साथीला घेत पालिकेची सत्ता ताब्यात घेतली। आता पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार पंकज भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली। राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रुपाली पगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जवळपास 1 वर्षभर आम्ही 7 दिवस आड उपलब्ध पाणी साठ्यामध्ये 7 दिवस आड शहराला पाणी दिलं, परंतु आज त्यापेक्षा जास्त पाणी मनमाड शहराला उपलब्ध झालेलं असतानाही हे 10 दिवस ते देण्याचं केलं, पण ते 10 दिवसही पूर्ण होत नाही। म्हणजे यांना ही यंत्रणाकडून काम करून घेण्यात येत नाही किंवा हा पदाधिकाऱ्यांचा आणि निष्काळजीपणा ठरलेला आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनेही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। शहराध्यक्ष अफजल शेख यांची सून हिना नाझीम शेखना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेनेही पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। या ठिकाणी आरपीआय सेनेसह पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं सेनेचं पारडं जड वाटतंय। मात्र शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचा मोठा सामना करावा लागणार आहे। शिवसेनेनं पद्मावती धात्रक यांना उमेदवारी दिली आहे। लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत आम्ही ह्या नगरपालिकेवर भागवा हा फडकवणारच आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं। हे करत असताना अनेक समस्यांनी वेढलेलं हे मनमाड गाव आहे। ही एक समस्या नाही, पाण्याची समस्या असेल, व्यायामशाळेची समस्या असेल, तरुणांच्या नोकरीची समस्या असेल, स्त्रियांच्या चांगल्या दवाखान्याची समस्या असेल, अनेक समस्या, एक समस्या नाही, अनेक समस्यांनी विळखा घातलेल्या या शहराला आम्ही कुठेतरी चांगली दिशा देण्याचं उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेलं आहे। आम्हाला काही कारण न पटल्यामुळे आम्ही शिवसेना इतर अपक्ष असे वेगळे होऊन शहरविकास आघाडी स्थापन केली होती। त्या माध्यमातून आताही शिवसेनेला बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। मनमाड शहरात भाजपची तशी फारशी ताकद नाही, पण चांगल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्याला संधी देतील असा विश्वास भाजपला आहे। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नगरसेवक सचिन दराडे यांच्या मातोश्री कुसुम दराडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। एकीकडे राजकीय चित्र असताना जाणकारांनी मात्र शहर विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे। या लोकांच्या बद्दल असंतोष असलेला जो आहे याला पर्याय देण्याचा प्रयत्न मनमाड बचाव कृती समितीच्या माध्यमातून केला जात आहे, परंतु तुटपुंज साधने, पैसे, आर्थिक बळ नाही आणि कार्यकर्त्यांचं तसं बळ नाही। परंतु तरी देखील जर याच्यामध्ये चुरशीचं वातावरण निर्माण झालं तर कदाचित मनमाड बचाव कृती समिती ही लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने आकर्षित करू शकतो आणि वेळ आहे तर एक रिझल्ट सुद्धा याचे येतील, निकाल सुद्धा येतील। हे कधी कधी काही ठिकाणी धक्कादायक असल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही या 3 पक्षांची महायुती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या राजकीय पक्षांच्या विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे संयुक्त लढत देतील असे आज तरी चित्र दिसत आहे समोर। सत्तेसाठी पालिकेत एकत्र असलेले आता एकमेकांसमोर उभे ठाकलेत। त्यापैकी मनमाडकर कुणाला संधी देतात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।